विवाह इच्छुक तरुणांसोबत मोठी रक्कम घेऊन विवाह करत त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई नाका गुन्हे शोध पथकानं पर्दाफाश केला. टोळीतील 3 महिलांना शहराच्या विविध भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई नाका गुन्हे शोध पथकानं मात्र अशा प्रकारचा पर्दाफाश करून विवाह इच्छुक तरुणांकडून लाखोंची रक्कम घेऊन त्यांच्यासोबत बनावट विवाह करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 3 महिलांना ताब्यात घेतले. एका महिलेला भगूर, दुसऱ्या महिलेला शिंदेगाव तर तिसरी क्रांतीनगर उंटवाडी अशा 3 विविध ठिकाणांहून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. शुक्रवारी रात्री त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जयश्री संजय शिंगाडे वय 36 राहणार उंटवाडी, गीता नरेश कोसरे वय 32 राहणार शिंदेगाव आणि संगीता भीमाजी मोरे वय 35 राहणार इगतपुरी असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित महिलांची नावं आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये संशयित गीता कोसरे हिनं तक्रारदार बळवंत पाटील राहणार धुळे यांच्याकडून 2 लाख रुपयांची रक्कम घेऊन संशयित जयश्री संजय शिंगाडे हिचं लग्न 2 फेब्रुवारी अर्थात 4 महिन्यांपूर्वी त्याच्याशी पंचवटीतील शनी चौक येथील एका संस्थेत वैदिक पद्धतीनं लावून दिलं. यानंतर तक्रारदार तिला घेऊन त्याच्या घरी निघून गेले. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी तिघी संशयित महिला त्याच्या घरी गेल्या. जयश्रीचे वडील आजारी आहेत, तिला घेण्यासाठी आलो आहोत असं त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं. तक्रारदार यांच्या आईनं फोनवरून त्यांना माहिती दिली. धुळे येथे दर्शनासाठी आलो आहोत, 10 ते 12 दिवस लागतील असं सांगताच त्या तिघही महिला तेथून निघून गेल्या. 10 ते 12 दिवसांनी पुन्हा संशयित पुष्पा रामटेके यांच्या घरी आली आणि तिचे वडील वारले असल्याचं सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पुष्पा रामटेके हिनं त्यांच्याशी संपर्क साधून जयश्रीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात केली असल्याचं सांगितलं. 1 मार्च रोजी तक्रारदार जयश्री हिला घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात आले असता ती पूर्वीपासूनच विवाहबद्ध असून तिला 3 मुली आणि 1 मुलगा असल्याची माहिती समोर आली. त्यांनी तिला संशयित महिलांसह त्यांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याचं सांगितलं. तिनं ती त्यांच्याबरोबर येणार नाही आणि रक्कमही देणार नाही, नाशिक येथून निघून जा असं सांगून तिच्या पहिल्या नवऱ्यासह निघून गेली. त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुंबई नाका पोलीस ठाणे गाठत संशयित महिला जयश्री शिरीष मोहिते, पुष्पा राकेश रामटेके, प्राची सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, सोनाली अशोक वाकडे, जयश्री संजय शिंगाडे, गीता नरेश कोसरे, संगीता भीमाजी मोरे तसेच त्यांच्या सहकारी खंडू सोनवणे अशा 9 जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस हवालदार देविदास गाडवे, गणेश बोरनारे, विशाल पाठक, दीपक जगदाळे, सचिन चौधरी, योगेश अपसुंदे यांनी कारवाई करत मिळालेल्या माहितीनुसार तिघी संशयित महिलांना ताब्यात घेतलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.